हॅलो, बोल. अरे तू घरातच आहे ना? मग हा फोन? कारण तूही घरातच आहेस. पण तुझं मन काय इथे नाही. नाही रे, काही नाही. अभिदा, तू माझ्याशी खोटं बोलतोस? नाही. अरे शांतता हवी होती ना मला, म्हणून आलो मी इथे. ऍक्च्युली घरात जे चाललंय ना, त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी सगळ्यांनाच शांततेची गरज आहे. आणि आज त्या गाडीला आग लागल्यानंतर घरातले सगळे घाबरलेत रे. अभिदा, कशी लागली असेल आग? खरं सांगू, मला काहीच कळत नाही. सगळेजण आपले आपले तर्क लावतात. मी ना ठरवलंय, फक्त ऐकायचं, काहीही बोलायचं नाही. एनिवे, हे एवढंच कारण आहे का तुझं असं इथे उभं राहण्याचं? हो. परत खोटं? नाही रे. अभिदा, मी जेव्हा तुला फोन केला ना, तेव्हा तू खिशातनं असा मोबाईल काढलास की तू कोणाच्या तरी फोनची वाट बघतोस आणि त्या व्यक्तीचा कॉल तुला आला. सॉरी, व्यक्ती वगैरे काय बोलतोय मी, देविकाचा कॉल आला असंच वाटलं ना तुला? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?